जब खेलो हमारो शाम सुनियो जी सखियन लक्ष ब्रिजवासी जब खेलो हमारो शाम ये बात खेलो लक्ष्य दे मौज करो ये आखिरी है आनंद लो सुनियो जी सखियन अजून किती वेळ तुम्ही खाली बसणार आहे 5 मिनिट आनंद घ्या सगळे मौज करो भूल जाओ अपने गांव को
चला बसून घ्या आता, हा? बस, आता जमलं. इकडे बघा, ए आई, इकडे. तुम्ही आता सगळ्यांचा आनंद घेतला ना. आता मग समजा आता तुम्ही गावात गेले आणि मग तुम्हाला ती शेजारचं कोणतरी आलं, ते म्हणजे कथेत इतकं मजा आली ना म्हणणार ना. असंच झालं तिथं. आई त्या जेवढ्या गवळणी होत्या त्या नाचत होत्या. कृष्ण सगळ्यांच्या सोबत एक एक रूप असं घेतलं होतं. पण प्रत्येक गवळणीला असं वाटलं की आमच्यासारखं भाग्यवान कोणी नाही. आणि ज्या इथं आता आल्या नाही त्यांना हे मिळालं असं वाटलं की देव निघून गेला. बघा, ही अहंकार आहे मला. निघून गेला देव. बरं, आता निघून गेल्यावर एकमेकीला म्हणतात तुझा गेला, तुझा गेला, तुझा. पण ही रासलीला वाळूवर होती ना महाराज, बरं का अध्यक्ष साहेब. त्या आजूबाजूला बघितलं तर पाऊला असे दिसत होते, दोन दोन तिकडे गेलेले. दोन माणसाचे दिसत होते आणि दोन बायकाचे दिसत होते. तर त्या सगळ्या गवळणी काय म्हणल्या, इकडे गेला इकडं. आणि ती गेली सोबत. कोण कोण राधी. कोण? त्याच पावलानं हळूहळू शोधित निघाले. थोडं पुढे गेल्यावर बघितलं तर दोनच पावलं दिसायला लागले माणसाचे. महिलाचे पावलंच दिसणार. पण ते दोन पावलं दबलेले दिसायले. एक जण काय म्हणली, खांद्यावर बसली. खांद्यावर. अरे खांद्यावर बसली ती, आणि बसली बी होती, ही बी गोष्ट खरी. तिला खांद्यावर घेतलं बी होतं देवा. पण तिला तर असं वाटलं आता माझ्यासारखं तर भाग्यवान कोणीच नाही. तिनं असे एकदा हात वर केले. कुणी? राधेनं. तेवढ्या वेळात झाडाची फांदी आली. फांदी हातात आली. कृष्ण पुढे, राधा तिथं. अरे लाला, हम तो पीछे छूट गए. कृष्ण काय म्हणतो, राधा अहंकार राजा है तो मैं राधा को भी छोड़ देता. इकडं रासलीलेचा आनंद झाला. फार शांततेनं ऐका, तुमच्या पाया पडतो, फार शांततेनं. 11वं वर्ष आहे आणि अत्यंत छान गोष्ट सांगतात. एक 15 मिनिटं 20 मिनिटं तुमच्या पाया पडतो. अजिबात आपसात न बोलताय. देवाला समज कळते ना. अरे तुम्ही थकून गेले की ते वारं सोडतं बघा. तुम्ही समज कळते त्याला, देव समज बरोबर करते. तुम्ही बघा, आलं नाही तेव्हा. अरे त्याला अकोलीची विहीर म्हणतात त्याला. इथं गजानन बाबा काय बी करते बघा. आतापर्यंत वारं होतं का तेव्हा? बघा तुमच्या दस्त्या त्याला दिसले. हवा हवा. तुम्हाला एक सांगू का, वारकरी संप्रदायामध्ये प्रमाण आहे महाराज. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. विठला पातकांचा तारा, कळी काळाशी धाक दरा रागा. हरी रामा गोविंदा वासुदेव. लय बी हवा नसावी, माणूस हवेत जातो. आणि सांगू का भाऊ, सगळ्यात जास्त हवा कोणची? वाह वाह वाह. वाह वाहची जी हवा आहे ना, वाह शब्दाला उलट केलं की आणि मग तो असा फुगतो देव वाह वाह. बाबा तुमच्यासारखं कोणी? अरे घ्या फिरे, एकच बाबा सारखा. सगळ्या गवळणी आनंदाल्या घरी गेल्या. ऐका नाही, दुसऱ्या दिवशी सकाळचं फार गोड गोड भाव लक्ष काळीज उघड ठेवून कथा ऐका. अध्यक्ष साहेब, उद्या
ही कथा संपेल संपेल नाही. तुम्हाला करमेन का मग नाही मग करू का वर्षभर इथं. पण एक गोष्ट आहे, मी पुन्हा येईल कवा तरी बाबा पुन्हा बोलविते मी येईल. पण मला बारकावा सांगायचा आता ऐका ना. एक सवय लागून गेली तुम्हाला. 12-12:30 वाजले की घरून निघायचं, इथं पोहोचायचं, पुढे येऊन बसायचं. जसं असेल, गरमी असेल गरमी, हवा असेल हवा, पाऊस असेल ऐकायचं. लय जीव लावला राजा हो तुम्ही. मला इथं राहायला कमी मिळतंय, पण जेव्हा जेव्हा या मंडपात येतो ना तेव्हा तेव्हा साक्षात भगवंताचं अस्तित्व जाणवतं मला. मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, तो फकीर आहे पण कुबेर आहे. संतोष भाऊ ऐका ना. कंसानं सांगितलं जा रे गोकुळामध्ये असलेल्या कृष्णाला घेऊन या. ऐकता सगळे. देवानं चोऱ्या करून खाऊ घातलं लेकरांना वर करा. छोटी छोटी गरीबाची मुलं. ऐकता दादा अध्यक्ष साहेब, तुम्हाला खूपदा या परिसरातल्या लोकांना हा अनुभव येत असेल. हे आपलं गोरगरिबाचं संस्थान आहे, प्रेम देणारं संस्थान, बरोबर. काही गरीब कुटुंबातली लेकरं अशी ताटावर बसतात, भाकरी खायला बसतात ना. लग्नामध्ये तर खूप जागीरदार लोक असतात बघा. ते एखाद्या गरीबाच्या पोराला तुला आमंत्रण तर उडरे आहे, इथं साहेब बसणार आहे, त्या साहेबाला काडी लावा. ज्याला भूक लागली ना जेवण त्यालाच द्या. संतोष भाऊ, एखादा माणूस आहे ना तो त्या पोराला विचारतो तुला आमंत्रण होतं का. गरीबाला आमंत्रण नाही लागत राजा, त्यांची भूक त्यांचं आमंत्रण. स्वाभिमान गहाण टाकून बसतात ते जेवायला. रोहिणी वहिनी श्रीमंताचं एखादं पोरग मागू शकतं की मला गुलाबजामुन द्यावं, पण गरीबाचं लेकरू मागू शकत नाही. त्याच्या ताटात पडलं तरच खात ते, नाही तर नुसतं असं बघत नाही. अक्रूर नावाचा माणूस यमुनेची नदी पार करून यमुनेची मैया यमुना मैया को पार कर कर असा आत घुसतो. तुम्हाला माहित आहे तुमचं लहानपण भाऊ तेव्हा इतक्या गाड्या नव्हत्या. दादा होत्या इतक्या गाड्या. एक होंडा जर आणली ना, होंडा किंवा एक फटफटी कोणची, त्याची पूजा करायला 50 जण जमायची. सांगू का, जर मोठी गाडी आली नाही तर आम्ही लहान लहान लेकर पळत जायचो आणि त्या गाडीला हात लावायचा असा, आणि घरी येऊन आईला सांगायचं आई त्या गाडीला मी हात लावला. गरिबी होती ना. अक्रूर जेव्हा घुसले ना त्या यमुनेतून मध्ये, ते रथातून खाली उतरले आणि जमिनीला साष्टांग दंडवत केला. जिस जमीन पर मालिक के पैर चले हैं, आहा, जहां सर झुकाते हैं औलिया वहां पांव रखना मना है. पायावर डोकं ठेवलं म्हणजे मातीवर, ऐका नाही, तवर तर हे छोटे छोटे पोरं सगळे समोर आले आणि त्याला काय म्हणतात, काका काका तुम्ही कोण आहे, तो तुम्ही कोण आहे. तो म्हणला मी अक्रूर आहे. कशाला आला तो. आई आई ऐका ना. तो म्हणला मी कृष्णाला न्यायला आलो. पत्रकार भाऊ एका क्षणा ती पोरं त्याच्यातल्या एक जणांना असा दगडच उचलला. म्हणला एका टोल्यात तुम्हाला आडवा केला. डॉक्टर साहेब दुसरा गोपाल काय म्हणतो, अध्यक्ष साहेब कृष्णानं आपल्याला मारामारी नाही शिकवली. तो पोरगा त्या अक्रूराच्या पायावर डोकं ठेवतो काय म्हणतो माहिती, काका लाला को मत ले जाओ, वो चला जाएगा तो गोकुल में स्मशान आ जाएगा. अक्रूराचे डोळे पाण्याने डबडबले.
आता माझी तुमची ओळख आहे का मला सांगा बरं? नाही ना. पण 7 दिवसाच्या कथेनं तुम्हाला उगच उगच वाटतं ह्या महाराजाचं चांगलं झालं पाहिजे, मनाच्या मनातून आशीर्वाद निघतो का नाही हं? ते सवंगडी ज्याच्या हातची लोणी खायचे ना, ती पोरं म्हणतात मी पाया पडतो काका, त्याला नेऊ नका. अक्रूराचे डोळे डबडबले. अक्रूर वर बघतात आणि म्हणतात, हरी, एवढ्या जणांचं अंतःकरण तोडल्याचं मला काय प्रायश्चित? ते म्हणले, नाही नाही नेणार मी, मला घर दाखवता. मी 10च मिनिटं तुमचे मागतोय, फक्त काळीज उघडं ठेवा. लांबून त्या पोरांनी घर दाखवलं बरं का ताई. काय दाखवलं माहिती आहे? माय बोला ना, घर दाखवलं. आणि काय म्हणतात माहिती आहे? तेव्हा त्या झोपाळ्यावर बसलेत ना, ते आमचे नंदबाबा आहे, गोकुळचे वडील. आणि त्यांच्या शेजारी बसले ना, ते आमच्या सगळ्यांची माया आहे, यशोदा. अक्रूरजी तिथं पोहोचतात. फक्त नंद बाबा उठून त्यांचं स्वागत करतात, असे हात जोडून, आइये. कैसे आना हुआ? हिंदी कळते थोडी बात. कैसे आना हुआ? आपल्याकडे एक पद्धत आहे नाही दादा, आहे ना अशी पद्धत? अवघड बातमी सांगायची असेल तर बायकांना आपण तिथं बसू देत नाही. नंद बाबाने असं बघितलं दादा यशोदेकडे. यशोदा उठून मध्ये गेले. पण आई, जुन्या काळात बांधकाम कसं असायचं? स्वयंपाक घरात बसलेली बाई असली ना, तर बैठकीत किती माणसं आहेत ते तिला खिडकीतून दिसायचं. यशोदा त्या खिडकीपाशी जाऊन बसली. आणि हे अक्रूर म्हणतात, मैं लाला को ले जाने आया. यशोदा पळतच बाहेर आली. इकडे बघा, तिच्या पोटचं लेकरू नाही श्रीकांत. पण नंद बाबाच्या पायावर डोकं ठेवून ती काय म्हणते, आजपर्यंत आयुष्यात मी तुम्हाला काहीच नाही मागितलं, पण आज एक प्रार्थना आहे, लाला को मत भेजियो. कृष्णाला नका पाठवू. सांगा ना, नाही पाठवणार म्हणून. यशोदेच्या डोळ्याच्या धारा आहेत. आता मी बघितलं मगा, इथं हा भाऊ आहे ना, हा नाचतो, आनंद घेतो. त्याची आजी आहे होते बसली, आई आहे. वाह, तो नाचून थकला असेल असं वाटलं तिला. त्याच्या आईनं त्याला पाणी आणून दिलं. काल तिथं बसलेले शेजारचे भाऊ आहेत, त्यांनी दिलं होतं. आज त्यांची बाटली नाही घेतली, नाही आईची. यशोदा खूप रडते, लाला मत भेजो. यशोदेला मध्ये पाठवलं, तेवढ्यात जगाचा बाप गाई चारायला गेलता नाही, तो आला आणि यशोदेकडे बघून काय म्हणतो, माँ आज तुम रोई हो? ते म्हणते, नहीं तो बेटा, माँ तुम्हारे आंखों को देखकर पता चलता है तुम रोई. त्याची आई यशोदा म्हणते, राजा ते काका आहेत ना, तुला न्यायला आले. बस इतकीच गोष्ट आहे. पोरग पळत गेलं बाहेर. कृष्ण आणि अक्रूराला काय म्हणतो, वहिनी मी नाही येणार तुमच्या सोबत, माझी आई रडते.
आणि पळत जाऊन आईला पुन्हा मिठी मारली, माँ मैंने उनसे कह दिया मैं नहीं आऊंगा. लाला जेवायला बसवलं त्याला. बर का, हे मा ऐकता, ताटामध्ये लोणी टाकलं आणि पाठीवर हात फिरून काय म्हणते, माय लाला बड़ा हो जाएगा तो अपनी माँ को भूल मत जाना. तू मोठा झाला ना राजा, या गरीब यशोदेला विसरून नको जाऊ. तो काय म्हणतो, मैया मैं सब कुछ भूल जाऊंगा लेकिन तूने मुझे बांध कर रखा था ना, वो नहीं भूलूंगा. यशोदा म्हणते तू अजून रागात आहे माझ्यावर. ते म्हणतो रागात नाही काही, सगळ्या जगाला मी ओरडून सांगेन की कृष्णाला जर तुम्हाला धरायचं असेल तर तुम्हाला यशोदा व्हावं लागेल. झोपले ते, ऐका ना. आणि छोटे छोटे पोरं होते ना, गोपिका रडतायत. आई पहाटे जाणार असं ठरलं होतं ना, तर गावातल्या सगळ्या गोपिका आणि सगळे गोप बालक दारात थांबले बरं का श्रीकांत भाऊ, अशा हात जोडून. भला थोरला माझा देव थोरला माझा देव थोरला माझा देव ऐका ना राजा, आम्ही खूप अध्यक्ष आम्ही खूप लांबचे आलो इथं. या सगळ्या ज्या महिला आहेत, त्या मायमावल्या जीव घालणाऱ्या, आम्हाला या सेवा करणाऱ्या महिला पोटच्या लेकरासारखं सांभाळतात राजा. खाऊ घालतात वेळेच्या वेळे. गवळणी दारात उभ्या आहेत. वारकरी संप्रदायामध्ये फार गोड प्रमाण आहे. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी भूमी पडल्या ब्रजबाळा कोण त्या ते सांभाळी नयनीच्या उदकाने भिजली ती धरणी ग नंदाच्या अंगणी मिळाल्या वहिनी. रडून रडून गोपिकांनी दाराच्या समोर चिखल केला. इतक्या भूमी पडल्या ब्रज. यशोदेनं सडा टाकायला दरवाजा उघडला ना, सगळ्या गवळणी दिसतात. यशोदेला काय म्हणतात ना, आम्ही तक्रार करतो म्हणून तू पाठवते ना त्याला, तर आजपासून आम्ही काहीच म्हणणार नाही, पण त्याला नको पाठवू. अरे वो चला जाएगा तो गोकुल का आनंद चला जाएगा. पोरं रडायला लागली बर का साहेब, दादा पोरं रडायला. कृष्ण बाहेर आला आणि त्या पोरांच्या हाताला धरून म्हणतो, काऊन रडता रे, तू जाणार ना. तो पोरांना काय म्हणला आजी, तो म्हणला मी परत येईन.
कोणी वृंदावनला गेला असलं तर अजून बी ऐका, रात्रीच्या वेळेला सगळी गावातली लेकरं एकत्रित येतात आणि मथुरेच्या दिशेला तोंड करून कृष्णाचा जप करत राहतात. आपण म्हणलं ना का थांबता इथं, तर ते म्हणतात आमचा देव सांगून गेलाय परत येतो, आम्ही वाट बघतोय पिढ्यानु पिढ्या त्याची. 5000 वर्ष झाले तरी कृष्ण कधी येशील रे मनमोहना पहाया भारत आपला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. सोडो